बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग, सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। सुदर्शन महाराष्ट्रातच असण्याची शक्यता, तर इतर 2 फरार आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। 10 दिवसात सर्व आरोपींना अटक करा, अन्यथा आत्मदहन करणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासमोर गावकऱ्यांचा इशारा। सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करणार, नवनीत कावत यांचं आश्वासन। सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी माहिती ते पोलिसांना कसं माहित नाही। फरार आरोपी अटक होत नसतील तर पोलिसांनीच आम्हाला गोळ्या घालाव्यात, मसाजोगचे गावकरी आक्रमक। सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणी मसाजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। आंदोलनावेळी काही महिलांची प्रकृती खालावली, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। बीडच्या मसाजोग गावात जलसमाधी आंदोलनाआधी गावकऱ्यांचा मोर्चा। देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, गावकऱ्यांची मागणी। महिलांसोबत लहान मुलांचाही मोर्चात सहभाग। आरोपी शरण आल्यावर टीका करणं योग्य नाही। बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी, कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा। हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचे राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार, आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आरोपींचा लवकर शोध घ्या, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। पोलीस त्यांचं काम चोख बजावत होते, पोलिसांच्या प्रयत्नांना घाबरून कराडनं शरणागती पत्करली, वाल्मिक कराडवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठाविरुद्ध वंजारी रंग दिला गेला, शासनानं अधिक दक्षता घ्यायला हवी होती, वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा, एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या आई आशा पवारांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं, सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं, आशा पवार यांचं विठुरायाच्या चरणी साकडं। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू, आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांचा आज नागरी सत्कार सोहळा, शहरात ठिकठिकाणी लागले सत्तारांचे बॅनर, मात्र लागलेल्या बॅनरवर एकाही वरिष्ठ नेत्याचा फोटो नाही। बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली, तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक, अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रहारचं आंदोलन, प्रवीण तायडेंवर कारवाईची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, गडचिरोलीत जवानांसोबत नववर्ष साजरं करणार, C60 जवानांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष, निवडणुकांबाबत 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समर्थनार्थ पांचजन्यमध्ये लेख, भागवतांचे मत राजकारणापलीकडचे, भागवतांच्या विचारांना समजदारीने घेतलं पाहिजे, पांचजन्यच्या संपादकीय मधून भागवतांच्या वक्तव्याचं विश्लेषण। केरळ धर्मनिरपेक्षता सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला, केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणं निषेधार्ह, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध। जळगावच्या पाळधी गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरून 2 गटात वाद झाल्याची माहिती, नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीत 2 गटातील वादात 3 ते 4 दुकानं जाळली, तर काही दुकानांची तोडफोड केल्याची माहिती, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। जळगावच्या पाळधी गावामध्ये उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी, पाळधी गावात तणावपूर्ण शांतता। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक, सोलापुरात पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला कामबंद आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद, तहसीलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, अधिकार नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप। मुंबई बोट दुर्घटना प्रकरणातील नीलकमल बोट राजबंदर किनाऱ्यावर, विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोटीची तपासणी होणार, नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणी करणार।
छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21.59 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण, आरोपी हर्ष कुमारकडून घोटाळ्याच्या पैशातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी. कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नवीन माहिती समोर, फरार होण्याआधी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट, ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिटवली. मुंबईतील लीलावती ट्रस्टमध्ये 85 कोटींपेक्षा अधिकची अफरातफर, चेतन मेहता, रश्मी मेहता आणि भाविन मेहता या विश्वस्तांवर गुन्हा दाखल, बनावट कागदपत्र तयार करून 85 कोटींची रक्कम वापरल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार. ज्या शाळांकडून मागणी होईल त्या ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाणार, शिक्षण विभागाची माहिती. दुसरं शैक्षणिक सत्र अर्ध संपलं तरी अनेक विद्यार्थी गणवेशाविना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही. पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन. विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल. भीमा कोरेगावात 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासन सतर्क. कोरेगाव भीमा येथे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन. माजी संजय बनसोडे यांची उपस्थिती. शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंटकडून कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला सलामी. 207 वर्षांपासून कोरेगाव भीमा येथील परंपरा. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त यवतमाळमधील संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. आंबेडकरी अनुयायींकडून शौर्य प्रतिकृतीला मानवंदना. नववर्षानिमित्त नागपुरात असंख्य भाविक साईबाबांच्या दर्शनाला. साई मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. नववर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जेजुरी गडावर दाखल. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमला. आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाल्यानं मंदिरातील भाविकांची गर्दी कमी. 7 जानेवारीला तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावली गावात नववर्षानिमित्त स्वच्छता मोहीम. सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून महाश्रमदान अभियान. मंत्री गुलाबराव पाटील यांनी वणीमध्ये सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सप्तशृंगी मातेची आरती संपन्न. चाळीसगावातील पाटणादेवी येथे गणिततज्ञ भास्कराचार्य यांचं जीवन केंद्र साकारणार. राज्य शासनाकडून केंद्रासाठी 20 कोटींचा निधी मंजूर. साताऱ्यातील तरुण शिवम वादवणेला सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश. शिवम वादवणेच्या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन. हैदराबाद येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका ॲक्शन मोडवर. 1 लाखापेक्षा अधिक थकीत असणाऱ्या मालमत्ता धारकांना येणार जप्तीची नोटीस. पालिका प्रशासनाचा निर्णय. स्मार्ट कार्ड तयार करणारा मशीन बंद पडल्यानं एसटी प्रवाशांच्या हाती पुन्हा कागदी पास. सर्व्हर बंद पडल्यानं ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त. पुणे मुंबई महामार्गावर लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रेलर पळून नेणाऱ्या 7 दरोडेखोरांना अटक. 30,95,000चा मुद्देमाल हस्तगत. नेरूळ पोलीस स्टेशनची कारवाई. वर्ध्याच्या पवनारमधील केळी उत्पादक कुंदन वाघमारे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख केळी रत्न पुरस्कार. अमरावती येथील राज्यस्तरीय केळी परिषदेत पुरस्कार प्रदान. शेतकरी कुंदन वाघमारेंकडून 23 एकरात केळीची लागवड. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन. 4 जानेवारीला शारदा प्रांगणात कुस्त्यांचा थरार पाहण्यास मिळणार. बीडच्या परळीत नववर्षाच्या स्वागतासाठी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली. अमरावतीत श्री अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नवीन वर्षानिमित्त विदर्भातील असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल. नववर्षाच्या स्वागतासाठी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटेपासून हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर गजबजला. नववर्षानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळांची सजावट. सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुललं. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात मोठी गर्दी. भाविकांकडून टेकडी गणेश मंदिराचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात.
नववर्षाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या दर्शनानं शेगावात भाविकांची मोठी गर्दी। साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मांदी आली। नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये मंगलमय वातावरण। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी। मंदिराची दर्शन रांग हाऊसफुल। रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। पहाटेपासून मंदिर परिसर गजबजला। जळगावातील पाळधीजवळ असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांकडून बाप्पाचरणी सुखी आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव। शेतकरी वर्गात चिंता। सोयाबीन खरेदीच्या नोंदणीस 6 तारखेपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांना दिलासा। वाशिमच्या मालेगावमधील राजुरा खेरखैडा रस्ता दुरुस्तीचं काम 2 वर्षांनंतरही अपूर्णच। रस्त्याचं काम संथगतीनं सुरू असल्यानं नागरिकांना नाहक त्रास। अहिल्यानगरच्या कोल्हार गावात लोणी संगमनेर मार्गाची दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। साताऱ्याच्या खंबाटकी घाटात ट्रक पलटल्यानं वाहतूक विस्कळीत। खंडाळा पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमनं क्रेनच्या मदतीनं ट्रक हटवला। धाराशिवच्या येडशीजवळ सोलापूर धुळे महामार्गावर 2 वाहनांचा भीषण अपघात। अपघातात एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी। जळगावात अवकाळी पावसामुळे यावल रावेरमधील वीट भट्टीचं नुकसान। महसूल विभागाकडे पंचनामे करून मदत करण्याची मागणी। रायगडच्या उरणमधील खोपटे येथे कस्टमने जप्त केलेल्या 39 लाखांची मालाची चोरी। उरण पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 2023 मध्ये एजंटला गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची पोलिसांकडून धमकी। दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। आरोपीकडून 21 दुचाकी जप्त। डायमंड कंपनीतून 1,47 लाखांच्या हिऱ्यांची चोरी केल्याचं प्रकरण। गोरेगाव पोलिसांनी एका आरोपीला राजस्थानमधून बेड्या ठोकल्या। पुण्यात खंडणी न दिल्यानं वाहनांची तोडफोड करत दहशत। खंडणी विरोधी पथकाकडून कात्रजमधून आरोपीला अटक। माढ्याच्या रुई गावात हवेत गोळीबार करणारा अरमान शेख पिस्तूल घेऊन पसार। टेंभुर्णी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। डोंबिवलीत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला। कौटुंबिक वादात मध्यस्थी केल्यानं 8 ते 10 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात राजगड किल्ल्यावर 1 दिवसीय स्वच्छता अभियान राबवला। किल्ल्यावरील 350 किलो प्लास्टिकचा कचरा बॉटल्स गोळा। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमने टप्प्याचं काम 100% पूर्ण। हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDCचं नियोजन। नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। गोखले कर्नाक आणि विक्रोळी या नवीन पुलाची कामं नवीन वर्षात पूर्ण होतील। महापालिकेचे संकेत। म्हाडा नव्या वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्पगटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। डिसेंबर महिन्यात मुंबईतील 12,000हून अधिक घरांची विक्री। मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्य सरकारच्या तिजोरीत 1,116 कोटी रुपयांचा महसूल जमा। राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून हेल्मेट सक्ती। दुचाकी अपघातातील वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक प्रशासनाचा निर्णय। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल। प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ नव्या वर्षात कमी होणार। तेलाचे दर वधारले। केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात 30% वाढ। गृहिणींचं बजेट कोलमडलं। राज्यातील साखर कारखान्यांकडून डिसेंबर अखेर 29 लाख टन साखर उत्पादन। दैनंदिन सरासरी 9,69,800 टन क्षमतेनं ऊसाचं गाळप सुरू।